चंद्रशेखर बावनकुळे बोलतात, आपण थेट जाऊयात. नाही, नागपूरच्या जनतेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय नितीन गडकरीजी आणि आम्ही सुरू केलेल्या विकास योजनांवर विश्वास आहे. मी पालकमंत्री म्हणून जे अधिकार मला प्राप्त आहे त्या अधिकाराचा उपयोग नगरपालिकेला करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आता मोठ्या प्रमाणावर जनतेची मागणी आहे, पट्टे वाटप करा, सिटी सर्वे करून द्या, राजस्व विभाग म्हणून, महसूल विभाग म्हणून तेही कामी करतो आहे. त्यामुळं जनतेला विश्वास आहे. नागपूरची जनता नेहमीच वर्षानुवर्ष भाजपाच्या मागे उभी राहिली आहे आणि त्यामुळं नागपूरमध्ये सुद्धा आम्हीच मोठ्या संख्येने नगरपालिकेत निवडून येऊ आणि 51% मतं घेऊन नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकेल. नगरपालिका निवडणुकीमध्ये कुठेतरी कटुता आली आहे महायुतीमध्ये. ते महानगरपालिकेच्या निवडणुकीत राहू नये यासाठी दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार होती. 3 तारखेला निकालाच्या दिवशी कळेल की संध्याकाळी पुन्हा एकदा आम्ही बसू, 4 तारखेला बसू. पण महायुतीमध्ये ठरलं होतं की ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष लढतील त्यावर टीका टिप्पणी न करता मंत्रित्वाच्या भूमिकेतनं निवडणूक लढा. राज्याच्या महायुतीला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या जे काही मतांतर झाले, मतभेद झाले असतील याचा काही फरक पडणार नाही. महायुती ही आमची जो समन्वय आहे तो आम्ही पुन्हा करू आणि समन्वयातनं पुन्हा या राज्यातली महायुती टिकवू. नाना पटोले असं म्हणाले की भाजप ऑपरेशन लोटस केल्याशिवाय शांत बसणार नाही. रवींद्र चव्हाण यांचं जे वक्तव्य होतं त्यातलंच होतं आणि येत्या हिवाळी अधिवेशनात ते होण्याची शक्यता आहे. तर नाना पटोले हे जे बोलतात हे खरं तर 200 मतं घेऊन नाना पटोले निवडून आले. त्यांना हे माहिती आहे की आता पुढचा पराभव माझा नक्की आहे आणि वैफल्यग्रस्त परिस्थितीमध्ये नाना पटोले बोलतात आहे. आणि आम्ही काही ऑपरेशन लोटस वगैरेच्या भानगडीत पडत नाही, कधी पडलो नाही. काँग्रेसला लोक सोडतायत. नाना पटोलेच्या साकोलीतल्या लोकांनी काँग्रेस सोडली. काँग्रेस पार्टी किंचित होत चालली आहे आणि त्यामुळं नाना पटोले हे ऑपरेशन लोटस काही गरज नाही आपल्याला ऑपरेशन लोटस करायची. म्हणजे मोदीजीवर, देवेंद्रजीवर लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळं काँग्रेसचे अनेक नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची रांग लागली आहे. 2 तारखेच्या निवडणुकीनंतर आपल्याला दिसेल की भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे नगरसेवक हे त्यांचे नेते त्यांना सांभाळत नाही. त्यांचा विसंवाद आहे काँग्रेसमध्ये. कोण सांभाळणार कार्यकर्त्यांना, कोण सांभाळणार त्या नगरसेवकांना. आणि त्यामुळं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.